तू मनापासून स्टडी केला ना तर तुझ्या लक्षात येईल विराट. काय कुठल्या वर्डचं स्पेलिंग पाठ केलं हे जर का तुला माहिती नसेल तर ते स्पेलिंग पाठ करून काय उपयोग. आणि तुला ते पाठ नाही करायचंय, ते समजून आणि मग बोलायचंय. तुला रट्टा मारून नाही चालत विराट गोष्टी. ठीक आहे, एकच वर्ड कर, 2 वर्ड्स नको करू, एकच वर्ड कर पण मनापासून कर, रट्टा नको मारू. बघत नाहीये ना. व्हेरी गुड. जा आता खेळायला. चांगलंच सरळ करते तुला रात्री. बाय बेटा. पाणी पी, पाणी पी, पाणी पी, पाणी पी पहिले आणि मग विचार. 7:30 वाजता. लवकर जायचं, लवकर झोपायचं. सो हे चांगल्या प्रकारे स्मॅश करून घ्यायचंय. काय विसरला. रडू नको, उगाच रडू नको. गाईज, तर ब्लॉग स्टार्ट करण्याआधी तुमच्याकरता एक बेस्ट प्रोडक्ट घेऊन आले, जे की मी खूप एक्सायटेड होते तुम्हाला सगळ्यांना दाखवण्याकरता. माझ्याकडे आहे हे हिमालयाचं डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम, जे की मला बऱ्याचदा विचारलं गेलंय की तुम्ही कोणता सिरम वापरतात. तर मी हे हिमालयाचं सिरम वापरते आहे, जे विजिबली रिड्यूस करतं डार्क स्पॉट्स ना फक्त आणि फक्त एका वीक मध्ये, असं हे सांगतात. आणि सोबतच स्किन रेडियन्स बूस्ट करतं. आपण एखादं प्रोडक्ट जर का रेग्युलरली युज करतो तर ते इफेक्टिव्हली काम करतच आपल्या स्किनवर. दिस इज द सिरम. यू कॅन सी अशा कार्डबोर्ड पॅकेजिंग मध्ये आपल्याला प्रोडक्ट रिसीव्ह होतं. ओपन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसं बॉटल आपल्याला येतं. असं ग्लास बॉटल आहे. मला हे बॉटल पर्सनली खूप आवडलं. खूप सुंदर ग्लास बॉटल आहे. जसं की टर्मरिक यात इन्क्लूड केलं गेलेलं आहे, टर्मरिक वाला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सिरमचा कलरही बघू शकता. सोबत आपल्याला ड्रॉपर येतं आणि ग्लासवालं ड्रॉपर येतं आणि मध्ये तुम्हाला सिरम असं रिसीव्ह होतं. टेक्स्चर तर मी तुम्हाला दाखवतेच आहे, स्किनवर अप्लाय करूनही दाखवते की सिरम अप्लाय केल्यानंतर कसं फील होतं स्किनला आणि त्याचं टेक्स्चर जे आहे ते अप्लाय केल्यानंतर आपल्याला एक आयडिया येते. सो त्याच करता मी तुम्हाला अप्लाय करूनही दाखवणार आहे. पण हा, हे युज करण्याआधी आपल्याला पॅच टेस्ट करायचं. जर का तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर त्याकरता पॅच टेस्ट जो आहे तो कंपल्सरी आहे. सो तुम्ही इथे कुठेही साईडला, म्हणजे तुम्हाला जिथे वाटेल तिथे पॅच टेस्ट तुम्ही करू शकता. जिथे तुमची सेन्सिटिव्ह स्किन आहे तिथे तुम्ही लगातार 2-3 दिवस प्रोडक्ट लावून ट्राय करू शकता. जर का तुम्हाला तिथे काही जाणवत नाहीये तर समजायचं की प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला सूट होत आहे, मग ते तुम्हाला वापरायला काही हरकत नाही. कारण सेन्सिटिव्ह स्किनला मोस्टली प्रोडक्ट सूट नाही होत. सो सेन्सिटिव्ह स्किन लोकांसाठी पॅच टेस्ट कंपल्सरी. आणि हे हळदीने बनलं गेलेलं प्रोडक्ट आहे, पण जेव्हा आपण फेसवर अप्लाय करतो तर त्याचा कलर जो आहे तो सोडत नाही हे प्रोडक्ट. सो हे एक बेस्ट थिंग आहे. हे प्रोडक्ट जे आहे ते मिनरल ऑइल, पॅराबेन आणि सिलिकॉन फ्री आहे, जे की आपल्या
स्किनला किती हार्मफुल असतं. सो हे इन्ग्रेडियंट्स या प्रोडक्टमध्ये नाहीये, त्याचमुळे हे प्रोडक्ट जे आहे आपल्याकरता बेस्ट साबित ठरतं. हायड्रेशनला इम्प्रूव्ह करून आपल्या स्किनला स्मूथ बनवतं आणि आपल्या स्किनचं टेक्स्चर इम्प्रूव्ह करतं. इव्हन टोन वाटते आपली स्किन. ऑल्सो हे फाईट करतं फ्री रॅडिकल सोबत. नॅचरल बॅरियर जे फंक्शन असतं आपल्या स्किनचं त्याला इन्हान्स करतं. आपल्या स्किनवर जे पण डार्क स्पॉट्स असतात तर ते रिमूव्ह करून आपल्या स्किनला रेडियंट बनवतं. ऑल्सो हे सनस्पॉट आणि ब्लेमिशेसला कमी करण्यात मदत करतं आणि फक्त एकाच वीकमध्ये. हे प्रोडक्ट जे आहे ते क्लिनिकली टेस्टेड आहे आणि तुम्हाला हे दिवसभरातनं एकदाच अप्लाय करायचंय तुमच्या अकॉर्डिंग. म्हणजे जर का तुम्ही कुठे बाहेर जात असाल जॉबवर तर तुम्ही तिकडून आल्यावरही अप्लाय करू शकताय, नाही तर तुम्ही मॉर्निंगला अप्लाय करू शकताय. आणि सोबतच हे आपल्या स्किनला रेडियंट बनवतं, हेल्दी बनवतं, फेअर बनवतं, इव्हन टोन बनवतं, आपल्या स्किनचं टेक्स्चर चेंज करतं, इम्प्रूव्ह करतं. सो बेस्ट आणि बेस्ट प्रोडक्ट आहे आपल्या स्किनसाठी. अशा कार्डबोर्ड पॅकेजिंग मध्ये आपल्याला आपलं प्रोडक्ट रिसीव्ह होतं. तुम्ही बघू शकता हिमालयाचं डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सिरम, जे की ते मेन्शन केलंय विजिबली रिड्यूस डार्क स्पॉट इन 1 वीक, बूस्ट स्किन रेडियन्स. आणि मध्ये आपल्याला असं ग्लास बॉटल रिसीव्ह होतं ज्यावर पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 499 रुपीजचं हे प्रोडक्ट आहे आणि इथे तुम्ही बघताय 30 ml प्रोडक्ट आहे. तुम्हाला सोबत एक ड्रॉपर रिसीव्ह होतं जे की ग्लासवाला ड्रॉपर आहे. आणि प्रोडक्ट जे आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. इथे 2 ड्रॉप मी घेतले. थिकनेस बघू शकताय आणि बिलकुल चिपचिप नाही आहे, ऑइल बेस नाही आहे. म्हणजे लावल्यानंतर चेहरा आपल्याला बिलकुलच ऑइली वाटत नाही, पाणीदार चेहरा दिसतो आपला, जे की तुम्ही ते बघताय. माझ्या हातावर तुम्हाला लक्षात येतच असेल. आणि मेन थिंग तर काय की येलो प्रोडक्ट आहे, म्हणजे टर्मरिक ॲड गेलेलं आहे म्हणून येलोइश आपल्याला दिसतं, पण आपल्या स्किनवर ते कलर सोडत नाही. हे प्रोडक्ट जे आहे ते ऑर्गॅनिकली सोर्स टर्मरिक प्रोडक्ट आहे. 2% नायसिनामाइड यात आहे. फायटो एक्स्ट्रॅक्ट ऑफ टर्मरिक अँड लिकोरेस, 10% ग्लायकोलिक ऍसिड यात आहे. कोल्ड प्रेस टर्मरिक एक्स्ट्रॅक्ट यामध्ये ऍड केलं गेलेलं आहे. डार्क स्पॉट क्लिन्झिंग टर्मरिक फेस सिरम आहे. हे सिरम अप्लाय करण्याआधी तुम्हाला फेस वॉश करायचा, त्याच्यानंतर 2-3 ड्रॉप्स घेऊन नेक आणि फेसवर लावायचं आहे. मसाज इन अपवर्ड सर्क्युलर मोशन जेंटली आणि ऑब्झर्व होईपर्यंत तुम्हाला मसाज करायचा आहे. आणि हे तुम्हाला दिवसातनं 2दा अप्लाय करायचं आहे. सनस्क्रीन लोशन सोबतच सिरम अप्लाय करायचं. आणि जर का आपली स्किन हेल्दी असेल ना तर आपल्याला बिलकुलच मेकअपची गरज नाही पडत. 499 रुपीचं हे प्रोडक्ट आहे, बट खूप जास्त बेनिफिशियल आहे आपल्या सगळ्यांकरता. आणि हिमालयाचे प्रोडक्ट्स जे आहे ते अफोर्डेबल प्राइस मध्येच आपल्याला रिसीव्ह होतात. आणि जर का तुम्हाला हे प्रोडक्ट आवडलं असेल तर हिमालयाचं एक स्वतःचं वेबसाईट आहे, तर तिथनं तुम्ही तुमच्याकरता बाय करू शकताय. इव्हन हिमालयाचा ऍपही आहे, त्यावरनंही तुम्ही बाय करू शकताय. अनदर कुठल्या वेबसाईट्सवरनं तुम्ही परचेसिंग करत असाल तर फ्लिपकार्ट, नाईक आणि अमेझॉनवरही हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहे, तिथनंही तुम्ही बाय करू शकता. यू कॅन गेट अ फ्लॅट 30% डिस्काउंट ऑन अमेझॉन इफ यू गो अँड चेक आउट द प्रोडक्ट. हिमालयाचं हे जे सिरम आहे ते डलनेसला रिड्यूस करतं आणि जो स्किनवर रेडियन्स आपल्याला हवा असतो त्याला बूस्ट करतं. आणि जर का तुम्हाला बेस्ट रिझल्ट हवा असेल या प्रोडक्टचा तर हिमालयाचं रेंज येतं पूर्ण. ते रेंज जर का तुम्ही अप्लाय केलं, यूज केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या स्किनवर बेस्ट रिझल्ट्स बघायला भेटतील. आणि सोबतच माझं डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे ते चेक करायला विसरू नका, कारण तिथेही बाईंग लिंक जे आहे त्यामुळे तुमच्याकरता प्रोव्हाइड केलेले आहे. तर गाईज, आपला जो राहिलेला ब्लॉग आहे तो आता आपण कंटिन्यू करूया. सो लेट्स गेट स्टार्ट. आता आपण ह्याच्यात अनियन पेस्ट टाकणार आहे. याच्यामध्ये ऑलरेडी आलं टाकलंय, लसूण टाकलंय आणि कांदा, 2 कांदे घेतले आपण. जेव्हा पण आपण भाजी स्मॅश करायला घेतो, ज्या मिक्स व्हेजिटेबल आपण पहिले तर उकडतो, तर ते स्मॅश करण्याच्या आधी पाणी जे असतं एक्स्ट्रावालं ते साईडला काढून घ्यायचं आणि मग स्मॅश करायचं, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे स्मॅश होतं. सो मी आधी पाणी साईडला काढून घेतलं आणि मग त्याच्यानंतर स्मॅशरच्या हेल्पने चांगलं स्मॅश करते. पाणी कमी असलं की मग एक व्हेजिटेबल आपल्याला बारीक करता येते. सो म्हणून पाणी आधी काढून घ्यायचं असतं. एका साईडला होतोय माझा भात. भाताचं पाणी बऱ्यापैकी आटलंय. तर आता मी कुकरचं झाकण जे आहे ते लावून देते, जेणेकरून भात चांगल्या प्रकारे शिजेल आणि मोकळा होईल. ह्याच्यामध्ये आहे कांदा, बटाटा, सोयाबीन
अजून व्हेजिटेबल टाकणार होते पण ऑलरेडी पावभाजी बनवते सो व्हेजिटेबल्स मी अवॉइड करते. ह्याच्यात मी 1 चमचा तूप घालते, अजून थोडंसं वरतून. कांदा चांगल्या प्रकारे फ्राय होतोय तोपर्यंत मी बाकीचं काम आवरून घेते. तेलातनं कांदा वेगळा झालाय तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यामध्ये मी आता टोमॅटो प्युरी टाकते. ते पण एकच टोमॅटो घेतलाय मी, पावभाजीमध्ये जास्ती टोमॅटो नाही टाकत, 2च टोमॅटो वापरते. एक तर प्युरीसाठी वापरते, जे फोडणी देताना आपण एकत्र करून टाकतो, आणि दुसरा जो आहे तो ह्याच्यात टाकते. जेव्हा आपण भाज्या उकडतो तेव्हा ह्याच्यामध्ये दुसरा टोमॅटो टाकला जातो. आता हे पण एक जीव होईपर्यंत चांगलं होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत पेस्टमधनं तेल बाहेर नाही येत तोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे फ्राय करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतरच जो मसाला असतो बाकीचा तो आता दिसेलच तुम्हाला मी कसा टाकते. काळा मसाला आपला, मसाल्यामध्ये जे गरम पाणी होतं ते टाकलंय. एक मोठा टेबलस्पून मसाला घेतलाय, पावभाजी मसाला, तो टाकते आता. विराट पाणी पिऊन जा रे, पाणी पिऊन जा. तू पण पिऊन जा. उरलेलं बटर मी असं साईडला काढून ठेवते. बघितलं, इतक्यात तुमच्या समोर मी किती सारे भांडे घासले आणि इतक्यात किती साचले. म्हणूनच बोलतात की सगळ्या गोष्टींना मरण आहे, पण घरातल्या भांड्यांना काही मरण नसतं. सो त्यातलीच ही गत आहे. कोथिंबीर जी आहे ती कापलेली आहे, अर्धी भातासाठी आणि अर्धी भाजीसाठी. सो आता भाजीत घालते. काही लोक दळून टाकतात, मला दळून टाकायला बिलकुल नाही आवडत, कारण
त्याचा एक्स्ट्रा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो, त्याच्यामुळे मी कधी पण कोथिंबीर वरतूनच घालते. पटकन मी आता इथला पसारा आवरते.